नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण धर्मादाय आयुक्तालयाची 2025 साठीची जी भरती प्रक्रिया होणार आहे, तर त्याचे हॉल तिकीट जे आहेत ते उपलब्ध झालेले आहेत. उमेदवारांनी जर हॉल तिकीट डाउनलोड केले नसेल ते डाउनलोड करून घ्या. 9 नोव्हेंबर 2025 ते 12 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये धर्मादाय आयुक्तालयाची जी TCS मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे, तर त्याचे हॉल तिकीट जे आहे ते उपलब्ध झालेले आहे आणि त्याचं वेळापत्रकही उपलब्ध झालेलं आहे. तर परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे, धर्मादाय आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत जी भरती प्रक्रिया असणार आहे, तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर इथं विषय जे असणार आहेत तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी या घटकावर तुम्हाला प्रश्न असणार आहेत. परीक्षेसाठीचा वेळ जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. एकूण प्रश्नांची संख्या जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला प्रश्नांची संख्या जी आहे ते प्रत्येक घटकामध्ये जे आहेत तुम्हाला 20-20 प्रश्न जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि वेळ जे असणार आहे ते 25-25-25 असा 75 मिनिटाचा वेळ असणार आहे. टोटल प्रश्न जे आहेत ते 60 असणार आहेत आणि एकूण परीक्षेचा वेळ जो आहे तर तो 75 मिनिटं म्हणजे तुम्हाला दिला जाणार आहे. 1 तास 15 मिनिटाचा वेळ असणार आहे. हा जो भरती प्रक्रियेचा परीक्षेचा वेळ असणार आहे तर तो कुठल्या पदासाठी होता ते बघितलं का? त्यानंतर इन्स्पेक्टर आणि सिनियर क्लर्क या पदासाठीचा परीक्षा जे आहे तर 100 प्रश्न आणि 120 मिनिटं जे आहे ते वेळ असणार आहे आणि परीक्षेचं स्वरूप जे आहे ते 25-25-25 असे 4 स्लॉटमध्ये 30-30 मिनिटाचा वेळ जो आहे तो तुम्हाला दिला येणार आहे. आणि ही जी ऑनलाईन MCQ बेस्ड टेस्ट एक्झाम जी आहे TCS ION या कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर पोस्ट जे आहे लीगल असिस्टंट ग्रुप B या पदासाठीचे जे आहेत ज्या विद्यार्थ्यांनी धर्मादाय आयुक्तालयासाठी अर्ज केलेले आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे. जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्ही हे अपडेट नक्की बघून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.